आईची आठवण झाली का रे? का रडतोयस रे तू बाळा? का रडतोय? तुझ्या 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 आईने जे गाणं गाणं म्हणते ना, तुला आठवण झालं का रे पोरा? ते तुझ्या आईने जी अंगाई म्हटली ती ती आवडते ना रे तुला? ती अंगाई म्हटल्यावर तू झोपणार ना? झोपणार ना? झोप. बाळा तुझ्याच साठी ममता भुई माऊली. बाळा तुझ्याच साठी ममता भुई माऊलीची. साहू कशी नारे या
सुस्वागतम सुस्वागतम. श्री मल्लिकार्जुन प्रसाद, श्री निराकार प्रसाद. आरंभी विघ्नहर्त्या गणरायाला वंदन करून श्री रंगदेवता तथा नाट्य नटेश्वराला विनम्र अभिवादन करून आणि श्री निराकार देवाच्या चरणी लीन होऊन एक वचनी एक वाणी श्री प्रभू रामचरणाच्या चरणी नतमस्तक होऊन आणि तुम्हा रसिक प्रेक्षकांना मानाचा मुद्रा करून श्री निराकार नाट्य मंडळ देसाईवाडा सहर्ष सादर करीत आहे सचिन फुटक्याच्या हस्तलेखनीतून उतरलेले संगीत सामाजिक 2 अंकी मराठी नाटक अखेरची अंगाई. अखेरची अंगाई यात भाग घेणारे कलाकार दीनानाथ श्री दीपेश देसाई, आकाश श्री केवल तामसे, आबा श्री संदीप देसाई, शंभू श्री संजय राणे, मोहन श्री श्रीनिवास सावंत, राकेश श्री विनायक कोमटेकर, पप्पू कुमार प्रथम देसाई, शीतल सौ शोभा मांजरेकर सावंतवाडी, आरती कुमारी सबुरी नाईक, हार्मोनियम प्रभास गडकर, तबला मनोज माधाळीकर, कौशिकी तेजन काले गोवा, रंगमंच व्यवस्थापक सप्तकोटेश्वर बाळ कारवार, नाटक मॅनेजर व स्टेज मॅनेजर श्री निराकार नाट्य मंडळी देसाईवाडा भैरे. संगीत सामाजिक 2 अंकी मराठी नाटक अखेरची अंगाई. अखेरची अंगाई या नाटकाचा शेवट पाहण्यास विसरू नका. धन्यवाद. घनश्याम सुंदरा घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठिलव करी वनमाळी वनमाळी उठिलव करी वनमाळी उदयाचळी मित्र आला घनश्याम सुंदरा आनंद कंदा प्रभात झाली उठी सरली राती उठी सरली राती काढी धार क्षीरपात्र घेऊनी धेनु हंबरती लक्षिताती वासुरे हरी येऊ का घरात? कोण? शंभू नाना या की या बसा. अरे, गणपती आणलाय वाटत. छान 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 पूजा चालू आहे. झाली झाली चालू दे भक्ती शिवाय मुक्ती नाही. प्रसाद या. एक मिनिट हा. प्रसाद या. हा हे तुम्ही अगदी बरोबर बोलत. हा काकाने कुठे दिसत नाही.
हा मामा ना ते दिल्लीत गेले आहेत, थोडं काम आहे. आज येणार आहेत ते. काही काम होतं का त्यांच्याकडे? कामाचं म्हणजे थोडा नाजूकच आहे बघा. कोणतं काम होतं मला सांगा ना. मामाला मी सांगेन ते. नको रे बाबा, नको नको. म्हणजे तुम्हाला सांगू माझी दक्षिणा द्यायची नाही. नाही, काम तसं खाजगी आहे, पण ते भेटल्यावर त्यांनाच सांगेन मी. बर, तो तुमचा प्रश्न. नाना, तुम्ही चिवडा वगैरे काही घेणार का? नको नको. अरे तुझी पूजा झाली, पण माझी अजून वयाची आहे, आणि पूजेच्या अगोदर लाडू चिवडा वगैरे काही घेत नाही मी. काय रे मोहन, संप चाललं असं वाटलंय? होय, संप चालू आहे. कामगारांवर बोलणी झाली आहे. आज ना उद्या ते संप मागे घेणार की. मिटणारच ते, पण नाही तर कारखाने फार रागावतील. काय म्हण नाही म्हणजे येतो मी. बर बर बर, सांगा. हा शंभू ना वार्ताहरात आहे. प्रत्येकाला वाटेल ती गोष्ट सांगत जाणार, दुसरं कामच नाही आहे ना. सर ते जाऊ दे, मला थोडी टेंडरची कामे आहेत, ते बघून घेऊया. Hi Mohan. कोण? सर, How are you? आय एम फाईन. सरप्राईज यार. आय कांट बिलीव्ह. अगं मम्मी म्हणून केव्हा आलीस तू इथं? तू पाहिलंच तेव्हा. म्हणजे आता झालीस की काय? मग बॅग कुठे आहे तुझी? तू बाहेर ठेवलीस की काय? मोहन, तू पण असा आहेस ना? अरे, पहाटे 4 वाजता आले मी. असं होय. म्हणजे मी म्हणतोय मुंबईहून काही आणलंच की नाही ग माझ्यासाठी? मेवा मिठाई म्हटलं ग. मला आधी पाया पडतात. मला ती प्रसाद देतो. एक हा प्रसाद घे. मेवा मिठाई आणली आहे, पण ती आता घरी आहे. घरी आल्यावर देते. मोहन, कसा आहेस तू? कसा दिसतोय? मला वाटतं तसा मी जाडी झालो नाही आणि एकदम बारीकी झालो नाही. हा पण थोडा हँडसम झालो आहे. काय ग, काय म्हणते तुझी मुंबई? Mumbai is unbreakable big city. I love Mumbai, but something is missing there. अगं बस कर तुझं हे इंग्रजी. आता तू मुंबईमध्ये नाही आहेस, अगं पुण्यामध्ये आहेस तू. अगं आपण मराठी माणसं, अगं घरी तरी आपण मराठी बोलू की. तुझा स्वभाव काही अजून बदललेला नाही ना? अगं कसा बदलणार? अगं मीच बदललो नाही तर माझा स्वभाव कसा बदलणार? काय ग, त्या मुंबापुरीची गुणगान गातेस, त्या मुंबईमध्ये एखादा हिरो पाहिला की काय तुझ्यासाठी? मी मुंबईला मावशीची देखभाल करायला गेले होते. माझ्यासाठी नवरा मुलगा पाहिला नव्हे. असं होय. आणि काय रे मोहन, तर तू पाहिलीस की नाही तुझ्यासाठी एखादी सुंदरशी बायको? खूप पाहिल्या, पण कुणीही आपली बायको द्यायला तयार नाही बघ. हा, विचार करून आपली मुलगी द्यायला तयार आहे. सॉरी, चुकले. तुझ्या पुढे मी शरण आले.
तुला बोलायचं म्हणजे छे. माझे बाबा माझं लग्न ठरवतायत. वा छान. म्हणजे तू आता लग्नाच्या बेडीत अडकणार. संसाराच्या पाठावर नवीन प्रवेश, नवीन माणसं. अरे पण मोहन मला लग्नच करायचं नाहीये. का ग? कुणी मनात आहे वाटतं. तरीच म्हणतो मी लग्न करायचं नाही असं कशाला म्हणतेस. पण मी म्हणतो अगं तुला हा आवडणारा गाढव आहे तरी कोण ग? काय तू त्याला गाढव म्हणालास? हो तू त्याला गाढव म्हणालास? हो हो हो. मोहन अगं ऐकून घे. तू माझी थट्टा करतोस ना? जा, माझ्यावर बोलूच नकोस. जा. अगं हे रडूबाई, अगं अशी रुसतेस कशाला? अगं हे शीतल, अगं बोल ना ग. एका माणसाच्या नाकावर राग म्हणून बसला काय वाटत. आता आला राग त्याला नेल वाघ. अगं हे शीतल, अगं कशाला रुसतेस ग? अगं हे बोल ना ग. अगं अशी का करतेस ग तू? सॉरी यार. अगं अगं मी तुझी थट्टा केली. अगं बोल ना ग. अगं तू आल्यावर मला आनंद झाला ग. अगं बालपणीच्या खेळाची आठवण झाली मला म्हणून मी तुझी थट्टा केली ग. मला काय माहित त्याचा तुला एवढा राग येतो. अगं, आई बापांना वाटेला ह्या माझ्या मनावरती चांगले संस्कार झाले नाहीत ग. म्हणून चुकून काही बोललं असेल तर माफ कर मला. नाही, मला तुझं मन दुखवायचं नव्हतं. मला सुद्धा इथं आल्यानंतर लहानपणीचा भातुकीचा खेळ आठवला. तो बावला बावलीच्या लग्नाचा प्रसंग आठवला आणि त्यामुळे तू माझ्या बावलीशी लग्न करायचा. आणि आता तुला उभा असेल तर तुझ्या बरोबर तू लागली म्हणजे हो का तिथं. तुझ्या ह्या होकाऱ्यानं माझे मन अगदी एकदम भावून गेले ग. काय सांगू तुला. अगं माझे शब्द नाही बघ. आय एम सो हॅपी. तू माझ्या जीवनात गुलाब फुल आहे ग खरंच. सुगंध तू फुल गुलाबी सुगंध तू तुझ्या प्रेमाने मी झालो
साथ कशी जन्म देणार ना का मला? तरी वेडा झालायस का? जर अठ्ठावन्न साथ सोडायची असेल तर माणसाला प्रेम तरी का करावं? आयुष्यात आई बाबाच्या प्रेमाला मुकलो ग मी, आणि आता तुझ्या प्रेमासाठी घडतोय मी. मला ठाऊक आहे की माझ्या मनापासून प्रेम करतो. फक्त व्यक्त करायला घाबरत होतास मला. गोष्ट आई बाबांना वाढलेला या अनाथाला तू स्वीकार करेल की काय याची भीती वाटत होती मला. मोहनने तुझा स्वीकार केव्हाच केला आणि मी तुझी साथ केव्हाच सोडणार नाही. खरंच ना, खरं शीतल मी तुला सांगू, मी ना तुझ्याशिवाय जगू शकत नाही बघ. अगं मी तुझा प्रेमाचा पुजारी आहे ग. तरी कित्येक वर्षापासून आपण एकमेकांना खूप प्रेम करतो. मनातल्या मनात प्रेम करतो, पण व्यक्त करण्याचा दिवस हा आज उजाडला. हो शीतल, तरी या दिवसात मी आदुतेने वाट पाहत होतो. तू आज हा पौर्णिमेचा दिवस उजाडला ग. तर या खुशीत आपण एक सेल्फी घेऊया. हो हो हो, नक्की. शांत शांत. कशाला दूर होताय? मी काही पाहिले नाही हा. शीतलताई, तुझी निवड खूप मस्त आहे. अरे कसली निवड. मला पसंत आहे. अगं, मला वेडा समजून पेढा बनवायची विचार दिसतोय. नाही. काय बोलला? पप्पू, तसं काही नाही रे. शीतलताई, मला तुझे भावे नवरोजी म्हणून मोहनराव हे एकदम पसंत. आता आबांना सांगून दोघांचं लग्न करायचं. असे काय बघताय माझ्याकडे? तुमच्या लग्नात मी खूप नाचणार, गाणे पण म्हणणार. मोहनरावाच्या लग्नाला शीतलताई नवरी नटली, नवरी नटली, अगं बाई सुपारी कुठली, नवरी नटली, अगं बाई सुपारी कुठली. मोहनरावाच्या लग्नाला शीतलताई नवरी नटली, नवरी नटली, अगं बाई सुपारी कुठली. अरे डॉक्टर, काय एकदम बेबीच्या देठापासून कोकटतोय. अगं, प्यार किया तो डरना क्या? काय बोल रहा? प्यार तुझा अब्बा किया काहीतरी. तो डरना क्या? देखो, प्यार किया तो डरना क्या? प्यार किया कोई चोरी नहीं की, क्या किया? प्यार किया कोई चोरी नहीं की, तेरा ये बना क्या? जब प्यार किया तो डरना क्या? जब प्यार किया तो डरना क्या? तुझं आपलं काहीतरी सांग. काय बोल राव? आता तुम्ही तुमच्या प्रेमाच्या गावाला जा, मी माझ्या प्रेमाच्या गावाला जातो. आता भेटू आफ्टर दी ब्रेक. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अरे हा पप्पू आता सगळ्या चाळीत आपलं प्रेमाचं गुपित सांगून सुटणार. सांगू दे की. तसं नाही रे. म्हणजे मग कसं? ती राहू दे. मला आता घरी जाऊ दे. आबा वाटतो. थोडा थांब ना ग. असं वाटतं डोळे खूप पाहतच राहा. आता नको. आता मला जाऊ दे. आपण उद्या घरी भेटू आणि मग तू हवा तेवढा वेळ डोळे घेऊन पाहत हा. असं म्हणते. प्लीज मला आता जाऊ दे. थांब. मी सुद्धा येतो. मला एक थोडं काम आहे म्हणते. आलोच. वेलकम शीतल, वेलकम.
कारखान्याच्या स्वागत आहे तुझा. पुण्याला कधी आलीस तू? आकाश तू मी आजच आले. अगं अशी थरथरतेस कशाला? पण काही म्हण, मुंबईला गेल्यावर फारच बदल झालाय तुझ्यात. म्हणजे अगं घाबरतेस कशाला? मी तुझ्याशी लहानपणासारखा लगडपूर पाहणारा वात्रट राहिला नाही. पण छान तुझे हे काळे भोरे केस, कमनीय बांधा, मौशार मुलायम हात. अरे पण काय करतोस तू आकाश हे? शीतल, माझं तुझ्यावर प्रेम आहे ग. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. पण आकाश तू काहीच बोलू नको. मी लग्नाची मागणी घालणार आहे तुझ्या. अरे पण मी माझ्या लग्नाचा अजून विचारच केलेला नाहीये. तू आडेवेडे घेऊ नकोस. मी तुझ्यासाठी थांबायला तयार आहे. What about you? You are doing the same mistake again and again. Why, Akash? Why? Because I love you. I love you, शीतल. But I don't. आकाश माझा हात सोड. सोड बाबा. लग्नाचा निर्णय घेऊन हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. नकाच नको. तू कितीही मला फसवण्याचा प्रयत्न केला तर तुझं लग्न माझ्या बरोबर होणार. एक काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. कारण तू माझ्यासाठी जन्माला आलेस. Stop this nonsense, आकाश. ती वेळ येईल तेव्हा बघ. पण आता तरी मला तू त्रास देऊ नकोस. शीतल, तू मला फसवून दुसऱ्या बरोबर लग्न करण्याचा मोरपणा केला तर त्या क्षणी सप्तपदीच्या मंगळवेळी लग्न मंडपात सगळ्या समोर तुझी चिता पेटेल मी. मोहन लवकर बाहेर ये. काय झालं शीतल? आकाश मला आता धमकी देऊन गेला. अगं, तू घाबरू नकोस, मी आहे ना. मला फार भीती वाटते. तू मला इथून घेऊन चल. तुझ्याशिवाय मी नवरा म्हणून दुसऱ्या कुणाचाही विचार करू शकत नाही. हे बघ, मी सांगितलं ना तुला, तू घाबरू नकोस. एक काम, तू पुढे हो. तू पुढे हो, मी आहे ना. जाऊ. तू लवकर ये. हा, आलोच मी. You bloody fool! मला सांगतात बिझनेस करायला. हरामखोर. मोहन, मामा, मामा, तुम्ही केव्हा आला? दिसत नाही का तुला आता नाही ते? मूर्खासारखा प्रश्न विचारतोय. कंपनीमध्ये संप काय झाला रे? गणेश चतुर्थीला सुट्टी न दिल्यामुळे कामगारांनी श्रम केला मामा. लीडर कोण आहे त्यांचा? राकेश सरपोतदार. What? राकेश, नॉनसेन्स. माझ्या गैरहजेरीत संप घडवलाय हरामखोरानं. पण हे चांगलं नाही. राकेश, याचा परिणाम चांगला होणार नाही सांगून ठेवतोय तुला. तू काय तोंड पाहत उभा राहिलास माझ्याकडे? प्यायला पाणी आणायला तुला सांगावं लागतं का? आणतो. हरामखोर, आता पाणी घेऊन ये. हॅलो माने, मी बोलतोय दीनानाथ. काय रे, कान फुटले ते काय तुझे फॅ 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 करायला? हो माने,
त्या रॉबर्टचा माल जाग्यावर पोहोचला की नाही? What? ड्रायव्हर कामावरती नाही आले ते काही मला सांगू नकोस. ड्रायव्हर कामावरती नाही आले तर नवीन कामगारांना भरती करून घे, आणि नवीन कामगारही नाही आले तर दुसरे कामगार घे. पण काही मला दुसरं सांगू नकोस. पण रॉबर्टचा माल त्याला उद्या संध्याकाळपर्यंत पोहोचलाच पाहिजे सांगून ठेवते तुला. कळलं की नाही? हो हो, संध्याकाळी येतो मी. पाणी. मोहन, त्या नवीन टेंडरचं काय झालं रे? टेंडरची कागदपत्रे पूर्ण झाली आहे, फक्त सबमिट करायचं बाकी आहे. वाह, गुड, दॅट इज फाईन. हे टेंडर मलाच मिळायला पाहिजे होतं. कोणत्याही परिस्थितीत हे टेंडर मलाच मिळायला पाहिजे. माझी एक मोठी आशा होती की हे टेंडर ह्या वर्षीचा मलाच मिळायला पाहिजे म्हणून. मोहन, मोहन, ही गणपतीची मूर्ती कोणी आणली घरात? मी त्यांनी मामा. कोणी सांगितलं तुला ही गणपतीची मूर्ती आणायला? मी सांगितलं तुला? अरे ह्यांच्यामुळेच आज आमचे कामगार संपावरती गेलेले आहेत ना. तुला माहीतच आहे ना? अरे तुला माहीतच आहे ना, मी देव घेऊ काही मानत नाही म्हणून तुला माहित आहे ना. तरी सुद्धा तू ही गणपतीची मूर्ती आणून घरात ठेवलीस. अरे या जीवनात फक्त पैसा आहे, पैसा. पैसा म्हणजे हाच देव आहे मला. कळालं की नाही तुला? आत्ताच्या आत्ता ही गणपतीची मूर्ती जाऊन विसर्जन कर, नाहीतर मीच करतो आता. नको नको मामा, मी 5व्या दिवशी विसर्जन करतो, पण आता नको. 5व्या दिवसानंतर ही गणपतीची मूर्ती मला दिसता कामा नये. कळालं की नाही? आणि हो, त्या प्रोजेक्टचे पेपर घेऊन वरती आहे. नॉनसेन्स. आणतो. कारखाने, अहो कारखाने, मी आलोय. शंभू नाना. ओ कारखाने. हे शंभ्या, नमस्कार साहेब. नमस्कार. काही काम? काम म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आकाशोपणसाठी मी मुलगी पाहिली. हा, आबाची शीतल. हो आबाची शीतल. अगदी लक्ष्मी नारायणचा तेवढा शोभेल बघा. छान छान. अरे पण ती आता मुंबईला राहते ना? आजच बोलावून घेतली आबाने त्यांना. लवकरच लग्नाचा भार बुडवून टाकू. काकानीस, आता निघतो मी. निघतो म्हटलं. थांब थांब.
हे घे. करू दे, कमी ते कमी एवढे तरी मिळाले. ए काहीतरी कामाचं आहे म्हणून तुला पैसे देतो मी, चालेल. कळालं की नाही? हा, चालेल. येतो मी. हा. आणि बरं हो इकडे, मी सांगितलेले काम सगळं बरोबर करायचं, लक्षात आहे की नाही? हो काय झालं, काय कुठं काय घडलं ते सरळ सांगायचं मला, हो हो कळालं ना? हो. चल जा. जातो. हॅलो, स्पीकिंग. अरे कोण? रॉबर्ट? डोंट वॅरी. अरे तुझा माल तुला लवकरच भेटेल. नो नो यार, अरे कंपनीत संप घडलेला आहे. ऑल राईट ऑल राईट. अरे संध्याकाळपर्यंत मी संप मिटवणारच आहे. ओके ओके ओके. माझ्या कंपनीत ह्या संपामुळे फार नुकसान झालेलं आहे मला. आज काहीतरी करून हा संप मिटवायलाच पाहिजे मला. आतापर्यंत प्रत्येक वेळी प्रत्येक क्षेत्रात मीच जिंकत आलेलो आहे. आय एम ए विनर आणि आय एम विनर आणि मी विनरच राहणार. राकेश बोलायचं, राकेश. आणि नाव कसं आदरानं घ्यायचं, राकेश. तुझ्या जीवावर जगणारा राजा केव्हाच मेला. आता आहे तो राकेश, कामगारांना न्याय मिळवून देणारा राकेश. आणि हो, एक लक्षात ठेवायचं, जिथं जिथं होतो अन्याय अत्याचार, तिथं तिथं होतो माझा प्रवेश. माझ्या आकाशला कशाला घेऊन आलास ते सांग अगोदर. विचार, तुझ्या पोरालाच विचार, का घेऊन आलो ते. पप्पा माझी काहीच चूक नाही. मग या भिकारीची हिंमत कशी झाली तुला इकडे आणायचे? भिकारी नाही बोलायचं. भिकारी मी नाही तर तुम्ही आहात. तुम्ही कामगारांना मरणप्राय यातना देऊन त्यांच्याकडून जनावरांप्रमाणे काम करून घेता. पगाराच्या वेळी त्यांचं दिवाळं काढून त्यांच्या हातावर क्षुल्लक अशी रक्कम टेकवता. मग सांगा, भिकारी कोण, मी की तुम्ही? याला का मारलंस ते सांग अगोदर. स्टॉप इट. पोराला आवड, नाहीतर माझी सटकेल. कुणासमोर बोलतो आहेस तो माहित आहे का तुला? चांगलंच माहित आहे मला. आपल्या कंपनीतील कामगारांना एखाद्या जनावराप्रमाणे वागवणाऱ्या नरपशु नरपशु कोणाला म्हणतो आहेस तो? याचा परिणाम काय होणार आहे माहित आहे ना तुला? परिणामाची भीती तुम्ही मनात टाकू नका साहेब. कडकडणाऱ्या आकाशात विहार करणारा गरुड पक्षी कडाडणाऱ्या विजेला कधी घाबरत नाही.
ठाऊक असणार की कुठं विजेचा चटका लागला की आपला खेळ खल्ला. म्हणून मनाला घालून आकाशात विहार करणं हे कधी बंद करत नाही साहेब. तसंच माझं समजा. ए तुझं शहाणपण पुरं झालं आता. काय माझ्या आकाशच्या अंगाला कशाला हात लावलास ते सांग अगोदर. अरे तुझी हिंमत कशी झाली? अरे तुझ्या या आकाशने कंपनीतल्या अनिताच्या इज्जतीवर हात टाकला. विचारा या साल्याला. ए काय बोलला? स्टॉप इट. थांब तिथंच थांब. त्या पोरीला छेडलं ही काय तुझी बहीण होती काय? आणि हो कारण ती विधवाच आहे ना. त्या विधवेची किंमत काय आहे ते मी तिला घरी बोलवून दिलं असतं. कळालं की नाही तुला? अरे सुगंधी फुलाची माळ प्रेतावर चढवली की त्या फुलाचा सुगंध तो प्रेत घेऊ शकत नाही हे माहित असू दे तुला. होय तिला माझ्या मुलाने हात लावला तर काय झालं? अरे काही झाली तरी ती विधवाच आहे. अरे तिचा वास घेणारा तिचा नवरा आता मेलेला आहे. तिचा वास माझ्या आकाशने घेतलेला आहे. काय बिघडलं त्यात? अरे निर्लज्ज माणसा, का त्यांना इज्जत नाही? कामगारांना इज्जत नाही, गरिबांना इज्जत नाही. मिस्टर दीनानाथ कारखाने लक्षात ठेव. हा राकेश जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कामगाराच्या इज्जतीला अथवा त्यांच्या अधिकाराला धोका पोचवण्याचा प्रयत्न करशील तर गाठ माझ्याशी आहे. माइंड इट. यू रास्कल, हरामखोर. हरामखोरा. अरे तुला मुली पाहिजे असेल तर मला सांगायचा होता. किती मुली पाहिजे तेवढा मी तुला घरात आणून दिला असतं. हरामखोर, माझं नाव माझी पिढीला तारा झालेला आहेस तो. तर जा हात. मोहन, हे मोहन. हा मामा. 5 दिवसाच्या आत मिळेल तो मुहूर्त काढ. माझ्या शीतलच्या वडिलांशी बोलणी झालेली आहे. पण हो ती शीतल मुलगी कशी आहे रे? चांगले आहे. आणि तुझ्या शीतल विषयी काय मत आहे? मी तुमच्या शब्दाबाहेर कुठे आहे मामा? हो ना. मग आत्ताच्या आत्ता भटजीला फोन लाव आणि मुहूर्त काढ आणि शीतल आणि आकाशच्या लग्नाच्या पत्रिका छापायला दे. कळालं की नाही? मामा मामा हे काय सांगितलं तुम्ही? अशा शेताचं आणि आकाशचं लग्न? माझी शीतल माझ्यापासून दूर होणार हे शक्य नाही. शीतल माझ्यापासून दूर होणं कधीच शक्य नाही. ती मला कधीच धोका देणार नाही. परमेश्वरा हे काय ऐकतो मी? माझी शीतल माझ्याकडून दूर होणार ना. मी काय करू? काय करू? परमेश्वरा
शीतल, अगं हे शीतल, अगं तयारी झाली की नाही? आले आले. अगं मला कंपनीत वेळेवर पोहोचायला हवा. शीतल, तू रागवलीस तर नाही ना मी लग्ना अगोदर असं वागत होतो म्हणून? नाही, तुम्ही उगाच मनाला लावून घेतली. खरंच पौर्णिमेचा चंद्र माझ्या घरी अवतरलं. तुम्ही पण ना. चला सावट कुठली. हे माझ्या हृदयाची राणी, अगं आता तर आपले दिवस मौज मजा करायचे आहे. अगं ज्यात काय यातला सुगंध गेला तर मग उपयोग काय? तुम्ही पण ना. प्रेमात मी बेधुंद झालो, प्रेमात मी बेधुंद झालो, तुझ्या या स्पर्शाने, तुझ्या या स्पर्शाने, हो, तुझ्या या स्पर्शाने
हे सुंदर लग्न म्हणजे गुलामाचं बाज. जीवाभावाची मैत्री जोडण्याची सोन्यासारखी संधी मिळाली मला. हे आज मला कळलं. चल येतो. बाय. काळजी घे. चल बाय. थांब. तू तू असं का वागतोस? म्हणजे अर्थ साधा आणि सरळ आहे. घरात थांबत नाहीस, जेवत नाहीस, सतत कंपनीत असतोस. स्वतःला अशी शिक्षा का करून घेतोयस? शिक्षा माझ्या स्वप्नाची राग रांगोळी झाली. सर्व काही संपलं ग. राहिल्या फक्त काठेरी वेदना, कधी न संपणाऱ्या. म्हणून मला आबांच्या शब्दासाठी आकाश बरोबर लग्न करावं लागलं. सीता, लग्नाच्या आधी एक वेळा देखील माझ्याशी बोलावं असं वाटलं नाही का तुला? इतका नकोस झाला होता का मी तुला? म्हणून तसं नाही रे. माझ्या जीवनात सोने उठू लागल्या होत्या आणि आता त्या सर्व काही डग्या अडकल्या गेल्यात ग. का ग माझ्या अशी प्रेमाचे खेळ खेळलीस का तू? का तू स्वतःला सांभाळ. तू सांगतेस मला ते स्वतःच्या तोंडाने सांभाळ म्हणून? कुठला गुन्हा केला होता म्हणून एवढी मोठी सजा दिली तू मला? मला फक्त आबांच्या शब्दासाठी आकाश बरोबर लग्न करावं लागलं, नाही तर मी हो, आबाची बरोबर आहे म्हणा. माझ्यासारख्या आता कोण मुलगी देणार? ना मला घर ना दार. मामाच्या उखारावरती वाढलो. परमेश्वरा, दुःखात प्रसंगात आणून ठेवलं तरी तू मला. जेव्हा मी माझी पत्नी म्हणून आणणार होतो, तिला आकाशी पत्नी म्हणून प्रेमाच्या स्पर्धेत मला खोटं ठरवलं तर तू मला खोटं ठरवलं. कोण आहे मी या जगात?
मामाच्या उखाणो वाढणं आला ना की त्यांच्या अन्नावर दगडात भिकारी. मोहन, मोहन, मला क्षमा कर. क्षमा अगं क्षमा करा, मी काही देव नाही ग. आता तर आहे फक्त जिवंत प्रेम. बस का मोहन, माझ्या ऐकून नाही. मग सांग ना शीतल, कसं जगू मी तुझ्याशिवाय, कसं राहू ग मी तुझ्याशिवाय, सांग ना ग. नको नको रे, असं त्रास करून घेऊ. जा शीतल, सुखी हो. पण शीतल, एकच सांगू इच्छितो ग मी तुला, तुझ्यापासून दूर होणार कठीण होईल ग, मला कठीण होईल. कोण आहे मी या जगात माझे मुळात कळेना. भिकारी का ना तेच काही होऊन देना. काय असे अपराध माझे म्हणून हे घडीत घडले. दुःख जवळ आली ती सुख आजे रडते. शांत हो. काय मोहनराव, परत चाललाय ना मामा? आता परत म्हणायचं. नाही म्हणजे कोण कोणाकडे लक्ष देणार? कशाबद्दल बोलतात तुम्ही? नाही कळला. अरे कळणार कसा? यालाच म्हणतात डोळे मिटून दूध पिले. मामा नक्की काय म्हणत आहे तुम्हाला? अरे अरे रागावतो का त्याला? मी अशीच माझी मस्करीच केली. लग्नाच्या गडबडीत लक्ष नाही राहिला माझा, म्हणून असंच मस्करी केली मी. हो म्हणजे मज्जाच केली लग्न. दादा तुम्ही चहा घेणार का? अरे तू कशाला त्रास करून घेतो? शीतल देईन ना. अरे 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 कुठे निघाला? मी मामी जाणार घरून स्टेशनवरती. अरे सरला वहिनी ना. बरं जाऊन ये. हा जाऊन ये. बर. आत्ताच आलो. कधी आला? आत्ताच आहे मी, आत्ताच आलो. काकानी सरू मंडळी तुम्ही केलेल्या आकाश बाबूच्या लग्नाचा खर्च पाहून अरे 12 होऊन गेले. अरे लग्न दिनानाथ कारखान्याच्या मुलाचा होता. रस्त्यावर भीक मागणारा भिकाऱ्याचा नव्हता. कळालं की नाही? हो हा ग्लास जाऊन आत ठेवून जा. हो आणि एक सांग, तू कशाला आला होता इकडं? कशाला म्हणजे आपला ते आपलं ते म्हणजे हे सरळ बोल ना. माझी दक्षिणा म्हणल्याप्रमाणे दिलेली नाही हो. काहीतरी कामाचं आहे म्हणून तुला पैसे देतो मी. कळालं की नाही? हा, हो. काय काय काम आहे ते लवकर येऊन सांगायचं मला. हा. कळालं की नाही? कळ. आणि ठीक आहे.
आता हे निघू का मी तो चल चल जा आणि हो कामा घेऊन ये हा चल जा निघतो मी हो आबा हो तुम्ही या ना तर आता हात वाटतो अरे अरे आता मुलाने कंपनी सांभाळायची अरे कंपनीची कामं करून करून माझा आता काळ्याचं पांढरं होत झालेलं आहे अरे थोडा विश्रांती घ्यावा म्हणतोय मी संप भेटला का हो संप मिटला त्या हरामखोराने राकेशने संप घडवला होता पैशासाठी तो राकेश साला गद्दार निघाला होता हरामखोराने पैशासाठी संप घडवला होता मानवाली केली आणि संप मिटवला मी लवकरच छान नाहीतर नुकसान झाले असते तुमचे दिनानाथ माझ्या काळजाचा तुकड्याला मी तुमच्या स्वाधीन केलाय त्याला जपा आबा अरे तू काहीच काळजी करू नकोस अरे तुझी मुलगी आहे ना हीच माझी मुलगी आहे अरे त्याला काही कमी पडू देणार नाही मी शीतल बेटा हा गा आबा आलेले आहेत मला काळजी वाटते रे अरे ती लहान असताना तिची आई गेली तिच्या पश्चात मी तिचा बाप आणि आई अशा या दोन्ही भूमिका मी पार पाडल्या मायेविना पोरकी माझी कोण त्याला सांभाळून गेले काकाने अरे आबा अरे तू मनात थोडी सुद्धा शंका ठेवू नकोस अरे मी तुझा मित्र आहे ना अरे शंका ही घात पायीसारखी असते रे अरे एकदा काही कुठंतरी बिघडलं ना तर मग बिघडूनच जाते ते तू काही घाबरू नकोस तसं नाही माझी गरीब पोर तुमच्या या घराण्याच्या अतिनियम तिला माहित नसतील तिच्याकडून काही चूक झाल्या सावकाश आबा सावकाश जास्त त्रास करून घेऊ नका हा अरे स्वतःच्या तब्येतीला जपा हा तुम्ही बसा जरा हा मी शीतलला बोलवतो हा शीतल तुम्ही बसा बोलत मी जरा आलो मला थोडा प्रोजेक्टचे काम आहेत हा पोरी रडू नकोस का पोरी रडू नकोस अगं तुझ्या वेदना मला कळतात का पोरी तुझ्या वेदना मला कळतात अगं आपला बाप तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही का पोरी काहीच करू शकत नाही अगं तू माझ्याशी बोलत नाही घरात जेवण देखील नाही सारखा उदासच असतो आबा पोरी मनात नसताना सुद्धा तू माझ्या शब्दापोटी त्या आकाश बरोबर लग्न केलंय तुमचं जीवन असंच असतं आतापर्यंतीच कधी कुणाची माता कुणाची पत्नी आणि कुणाची कन्या आणि कुणाची प्रियसी तिला स्वतंत्र अस्तित्व नसतं ग पोरी आणि मी सुद्धा तुला दिलं नाही त्याला विसरायला हवं ग पोरी येतो मी पोरी आबा चहा तरी घेऊन जा नाही पोरी चहा नको मला तुझी ही अवस्था पाहिली आणि नाही पोरी आता येत सुखी पोरी आता येतो आबा
आबा तुम्ही सावकाश जा. तुम्ही माझी काळजी कशी करू नका. हो ग पोरी, तू सुखाने राहा पोरी, सुखाने राहा. संभाषित ताई. पप्पू अरे ये ना. बस बस. ताई तू सुखात आहेस का? हा? तू असा का विचार करतोस? मग मोहन रावला कशाला फसवलंस? नाही रे, माझा नाईलाज होता. ताई प्रेमात असं होतं का? मग प्रेम कशाला करायचं माणसाने? जर हृदयाला झटके बसणार असतील तर प्रेमात तरी कशाला पडावं? त्याची ती अवस्था बघवत नाही मला. अगं तुझ्या रूपाने आनंदाची फाट उगवली होती. पण छे ताई, असं कसं माणसाचं नशिबी येता? कधी प्रेमाची वेळी आशा दिसते तर कधी दुःख. छे. आता तूच त्याला समजाव. माझं तो नाही ऐकणार. मी काय सांगू त्याला? प्रेम नगरीत आलेल्या महापुराने तो बहाट गेलाय. मनाला पण त्रास करून घेतले त्यांनी. ताई आता तूच समजू त्याला. तूच मारू दाखव. मी येतो हा. हॅलो, हा कोण? माने? काय नवीन टेंडर मिळाला? छान छान. अरे आता आमच्या कंपनीचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. हो. काय आकाशने कंपनीत? काय नॉनसेन्स. येऊ देतो घरी. आकाश कुठं गेला होता श्रीवालोर घेऊन त्या राकेशला संपवायला? त्यांनी मला कामगारांसमोर अपमान केलं माझं. त्याच्यामुळे संप केलं होतं कामगारांनी. आकाश, अरे नको तो विचार मनात आणू नकोस. अरे त्याला आपण कंपनीतून बाहेर टाकलेला आहे ना. अरे तो आमच्या कंपनीच्या हिताबरोबर. तुला कळत नाही का रे? अरे तू कंपनीच्या हिताबरोबर कसलाही विचार करू नकोस. अरे तुझा बाप अजूनपर्यंत जिवंत आहे. अरे तुझा बाप अजूनपर्यंत जिवंत असताना तू कंपनीच्या बाबत कसलाही विचार करू नकोस. फक्त त्या राकेश बद्दल आम्ही गळा टाकायचा. तो राकेश आपल्या गळ्यात बरोबर सापडला पाहिजे. त्यांनी माझा अपमान केला त्याचा काय? अरे राकेश, कोंबड्या पुढं कसं झोंगळ टाकल्यावर कोंबड्या घरात आल्यानंतर त्याला आम्ही कसं पकडतात ना, तसाच ह्या राकेशला दोनव्याचं दाणं टाकून आपल्या जाळ्यात अडकवायला पाहिजे. एक वेळा राकेश आमच्या जाळ्यात आला ना तर बघ त्याची काय परिस्थिती करून टाकतोय मी. तो काहीच घेऊ नकोस. अरे हा राक्या काय करणार आहे आमचा? तू खाली आमच्या कंपनीच्या बाबतीत विचार कर. हो तू जा आणि थोडा विश्रांती कर, आराम कर जरा. काय सुस्त ह्या आकाशला मलाच कळत नाही. मी माझं कंपनीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याचा विचार करत आणि हा माझी कंपनी मातीत मिळवायला तयार झालेला आहे. कारखाने कोण? राकेश, तू माझ्या घरात कशाला आलास? तुझी दादागिरी बाहेर काढायला. कुठं गेला तुझा तो वळवळणारा कुत्रा? त्याला सांग की त्याचं वळवळणं बंद केलं आणि जास्त मोठेपणा दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा कुत्रा काढून कोल्ह्या कुत्र्यांना खायला घालेल.
राजा राकेश बोलायचं. राकेश नाव कसं आदरानं घ्यायचं. तुझ्या जीवावर जगणारा राजा तेव्हाच मेला. आता आहे तो गरिबाचा हितकर्ता आणि कामगाराचा नेता राकेश. तू निमूटपणे माघारी जा. उगाच ह्या वाघाच्या गुहेत शिरलेला आहेस तो. अरे हा वाघ तुझ्या नरडेचा घोट कधी घेईल हे कधीच सांगता येणार नाही. सांगून ठेवतोय तुला मी. आणि फुकट मरशेल तो. सांगून ठेवतोय तुला मी. तू तू वाघ. अरे वाघाचं कातडं पांघरलेला लांडगा आहेस तू. लांडगा. कुणाला लांडगा म्हणतोयस तो? तुम्हाला बास्टर्ड. यू बास्टर्ड. शिव्या द्यायच्या ना. आज मी माझ्या पोरांना जर तू मला मारायला आल्याची माहिती दिली तर काय होईल माहिती आहे? तुझे हे प्रतिष्ठेचं घर क्षणात जमीनदोस्त करतील. ते एवढे कंटाळले आहेत तुझ्या या अमानुष वागण्याला. तू ह्या सापाला दूध पाजवायला सांगतोस? साहेब, साप कोण आणि उंदीर कोण हे लवकरच कळेल तुम्हाला. अरे जा रे जा. तुझ्या ह्या पोकळ धमकाला हा दिनानाथ घाबरणार नाही. सांगून ठेवतोय तुला मी. अरे तुझ्या या असल्या ईड दमदीच्या गुंडाने मी असाच पुरून उडालेला हा दिनानाथ म्हणजे बाप आहे. बाप. म्हणूनच मला मारण्यासाठी पोराला पुढा करून स्वतः मात्र मागे राहिला. मिस्टर दीनानाथ कारखाने हातात बांगड्या भरा अरे आजकाल कितीही मोठा असला ना तरी मारल्यावर तो आपली शिकार नाही पकडू शकत. सोड. हिम्मत असेल तर माझ्याशी सामना कर. काय रे एवढा माज आलाय तुला श्रीमंतीचा की मला मारण्यासाठी पोरांना घेऊन आला. अरे भेटला असतास ना तर तिथेच मुर्दा पडला असता तुझा मुर्दा. काय म्हणाला? काय म्हणाला? साला माझ्यावर हाय आणतो. अरे 6च्या 6 गोळ्या खाली करेन तुझ्या खोपडीत. राकेश म्हणतात मला. राकेश अजून ओळखलं नाहीस तुम्हाला. अरे तू माझ्याशी सामना नाही करू शकत. हराम साला. कारखाने समजावून बच्चा है अजून बच्चा. अरे माझ्याशी सामना नाही करू शकत. नाही. तू मला धमकी देतोय? हो. या दिनानाथ कारखानेला तू धमकी देतोय? धमकी देतो. माझ्या जर मनात आलं ना तुला सुद्धा आता टपकावू शकतो. पण नाही. काढ थोडे दिवस काढ. ऍक्सिडेंट झाला. काय? हो. मोहनच्या गाडीचा ऍक्सिडेंट. हो. गाडीचा ऍक्सिडेंट. शनिवार वाड्याच्या कुठं? टर्नलवर. कुठे झाला? शनिवार वाड्याच्या टर्नलवर. आणि सल्ला वहिनी आम्हाला सोडून गेली. काय? आई सोडून गेली. आणि मोहन? मोहनचा पाय रिकामी झाला. पप्पा त्या मोहनने मुद्दाम ऍक्सिडेंट केला असेल. चुप. चल गाडी काढ. चल लवकर जाऊया आपण. चल गाडी काढ. मी येतो.
थांब आकाश, गेला का? थांब, मी पण येतो. थांब येतो मी. थांब. आकाश, आकाश, आकाश. आवाज परत नाही ऐकतोय तुम्हाला. कोण छळतोय मला असं? कोण छळतोय असं मला? का हा भास होतोय मला? का भास होतोय मला असं? का? मी कुणाचं काय वाईट केलं म्हणून हा भास वारंवार वाटतोय मला. मी कुणाचं काय वाईट केलं नाही. हे गाणं बंद करा हे गाणं. नको ऐकू येत नाही मला. नको. वाईट झाला.